brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. गेल्या 4-5 दिवसातला महाराष्ट्रातल्या निवडणुकांची अक्षरशः कोट अन कोट एंटरटेनमेंट संपल्यानंतर आता काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती बोललं पाहिजे. आणि एंटरटेनमेंट मी यासाठी म्हणतोय की ज्या पद्धतीने एबी फॉर्मचं वाटप आणि मग कोण तो एबी फॉर्म खाऊन काय घेतोय, कोणतरी जातोय एबी फॉर्म म्हणजे जो विड्रॉ करायला जातोय त्याचं काही वेगळं चाललंय. तर अशी इतक्या घडामोडी घडल्या. आधी फॉर्म मिळवण्यासाठीची घडामोड, त्यानंतर दुसऱ्या गोष्टी घडल्या ते म्हणजे आता मागे कोण घेते आणि मग बिनविरोध कसं काय होतं. या सगळ्यांच्या दरम्यान एक गोष्ट झाली ती म्हणजे निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी महाराष्ट्राचा दिनेश वाघमारे यांनी सांगितलं की जे बिनविरोध झालेले आहेत त्यांचा निकाल आम्ही अजून जाहीर केलेला नाही. असं सगळं होत असताना पुण्यामधून या सगळ्यामध्ये आता एक पिटिशन आलेली आहे समोर. ही याचिका दाखल करण्यात आली आहे की ही जी काही सगळी प्रोसिजर आहे संपूर्ण प्रक्रिया निवडणुकीची, की मतदारांनी जावं, मतदान करावं आणि त्यानंतर जो काही फेर निकाल असेल तो लागावा. पण ज्यावेळी मतदाराचा लिगल राईटच त्याला दिला जात नाही, की निवडणुका अनअपोज होतात, त्या बिनविरोध होतात, मग त्याच्यामधल्या ज्या काही कोट अनकोट सेटलमेंट्स असतील ते जे उभे राहतात तीच मंडळी हे करतात. मग मतदाराला या सगळ्या प्रक्रियेमध्ये स्थान काय, तर या सगळ्या संदर्भात आता पुण्यातून याचिका दाखल झाली. माझ्यासोबत असीम सरोदे आहेत वकील. सगळ्यात आधी समजून सांगा की या याचिकेमध्ये एक्झॅक्टली तुम्ही काय म्हटलंय आणि तुम्ही म्हणताय की आम्ही प्रोसेस चॅलेंज केली, तर ते जरा सोप्या भाषेत सांगा. बघा, निवडणूक याचिका जी असते ती प्रत्यक्ष उमेदवारांनी किंवा त्या भागातल्या मतदारांनी केली पाहिजे. आता याच्यामध्ये उमेदवार जे आहेत त्यांनी विड्रॉच केलेला आहे, म्हणजे घाऊक पद्धतीने साधारणतः 68 ते 70 ठिकाणी त्यांनी आपले फॉर्मच एबी फॉर्म सकट सगळे निवडणुकीचे उमेदवारीचे अर्जच विड्रॉ केलेले आहे एक प्रकारे, आणि निवडणूक बिनविरोध अशी डिक्लेअर झालेली आहे. त्यामुळे तिथे तशा पद्धतीने इलेक्शन पिटिशन न करता ही जी प्रक्रिया बिनविरोधची आहे त्याच्यामध्ये नेमका कायदा काय म्हणतो, संविधानिकता काय आहे आणि ती प्रक्रिया जी बिनविरोधची आहे ती कायद्यात बसणारी आहे का, तर या सगळ्या प्रक्रियेला आम्ही चॅलेंज केलेलं आहे आणि त्यामुळे रीट पिटिशन दाखल केलेली आहे. रीट पिटिशनमध्ये उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाला व्यापक अधिकार असतात प्रक्रिया तपासणी करण्याचे, त्या प्रक्रियेतली बेकायदेशीरता तपासण्याचे. आता याच्यामध्ये प्रथमदर्शनीच जेव्हा राज्य निवडणूक आयोगाने एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि जाहीर केलं की आम्ही आरोच्या मार्फत चौकशी अहवाल मागवलेले आहे. ज्या ज्या ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्या तिथल्या निवडणुकांच्या संदर्भातले निकाल आम्ही लेखी स्वरूपात जाहीर करणार नाही जोपर्यंत आमची चौकशी पूर्ण होत नाही, असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आमची पहिली मागणी ही आहे की आमचे पिटिशनर जे आहेत मनसेचे नेते अविनाश जाधव आणि पुण्यातले काँग्रेसचे समीर गांधी यांच्यातर्फे 2 स्वतंत्र याचिका आम्ही दाखल केलेल्या आहेत. आता या रिट पिटिशनमध्ये सगळ्यात पहिली मागणी केलेली आहे की आमचा राज्य निवडणूक आयोगाच्या निपक्षतेवर, प्रामाणिकपणावर, पारदर्शकतेवर बिलकुल विश्वास नाही. ते अपारदर्शकता नेहमी बाळगतात आणि राज्य सत्तेमध्ये जे आहेत त्या सत्ताधारी पक्षांचीच बाजू घेतात. म्हणून उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली ही चौकशी झाली पाहिजे. ही सगळ्यात पहिली मागणी आहे. दुसरी मागणी आहे की जोपर्यंत चौकशीचा अहवाल उच्च न्यायालयासमोर येत नाही आणि तो अहवाल योग्य आहे की नाही याची शहानिशा होत नाही तोपर्यंत या 68 ते 70 बिनविरोध आलेल्या प्रभागांमधील निवडणुकांच्या संदर्भात उच्च न्यायालयाने स्टे दिला पाहिजे. ही एक दुसरी मागणी केलेली आहे. आणि तिसरी मागणी केलेली आहे की आवश्यकता असेल तर मिनिमम रिप्रेझेंटेशन किंवा मिनिमम वोट शेअर काय असेल बिनविरोध निवडणुकीच्या संदर्भातला, त्याबद्दल काही बदल करायचे असतील तर तसे बदल करण्याचे, संबंधित कायद्यामध्ये बदल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने द्यावे आणि निवडणुकीतली फ्री अँड फेअर इलेक्शन झाले पाहिजे ही संकल्पना प्रत्यक्षात आणावी, अशी मागणी आपण केलेली आहे. मला आता हे विचारायचं आहे की आयोगाने ऑलरेडी तिथल्या आरोजला म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी असतात, रिटर्निंग ऑफिसर, त्यांना सांगून टाकलेलं आहे की तुम्ही तो अहवाल सबमिट करा. अर्थात महाराष्ट्राचे जे इलेक्शन कमिशनर आहेत तो अहवाल रिव्ह्यू करणार. आता तुमचं असं म्हणणं आहे की कोर्टाने याच्यामध्ये इंटरव्ह्यू करावं आणि त्यावर स्टे आणावा. कारण की स्वतः निवडणूक आयोगाच्या अधिपत्याखाली काम करणारे जिल्हाधिकारी, जे निवडणूक अधिकारी आहेत किंवा रिटर्निंग ऑफिसर वेगवेगळे आहेत, ते सगळे निवडणूक आयोगाच्या अधिपत्याखाली काम करतात. मग स्वतःच त्यांनी जर चूक केलेली आहे एखादी, तर ते स्वतःच्या चुकीची स्वतःच जजमेंट करणार का?
त्यामुळे तिथे निपक्ष कोणीतरी असलं पाहिजे, म्हणून उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली हे झालं पाहिजे. कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बिनविरोध निवडणुका झाल्या नाही आहेत. स्थानिक पातळीवर लोक बोलत आहेत की पैशाचा दबाव खूप मोठ्या प्रमाणात आला, पैशांच्याद्वारे खरेदी विक्री करण्यात आली, पोलिसांचा गैरवापर करण्यात आला आणि निवडणुका बिनविरोध होण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये यंत्रणा वापरण्यात आली. आता हे सगळं सिद्ध होण्यासारखं बरेचदा नसू शकते, कारण की हे आरोप जे आहेत ते सिद्ध बरेचदा होऊ शकत नाही. प्रथमदर्शनी ते दिसू शकतात, त्याचे लक्षणं आपल्याला दिसतात आणि मग आम्हाला म्हणायचं आहे की प्रथमदर्शनी हाच एक मोठा पुरावा आहे की जे ढिम्म स्वरूपाचं राज्य सरकारचीच बाजू घेणारं निवडणूक आयोग आहे, त्यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन एक दिखावा तयार केला की आम्ही चौकशी करतो. हाच आमचा पुरावा आहे. आता आम्ही फक्त म्हणतोय की त्या चौकशीला कायदेशीरता प्राप्त होण्यासाठी आणि निपक्षपणा येण्यासाठी उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली त्या संदर्भातली चौकशी झाली पाहिजे. उच्च न्यायालयाची देखरेख. उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली. बरं, आणखी तुमच्या याचिकेमध्ये म्हणजे आता गेले 2-3 दिवस काय झालंय, नोटा ह्याच्यावरती फार चर्चा सुरू आहे सध्या की मग नोटाचं ऑप्शन तिथे असताना असं कसं काय झालं. की आता ते बहुतेक महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक आयोगाचा 2018चा आहे की नोटा हे काय फक्त बटनाचा पर्याय म्हणून नाही, तर तो एक काल्पनिक कॅन्डिडेट म्हणून तिथे तो असतो. आणि मग परत प्रश्न इथेच उपस्थित राहतो की मग ज्याला त्या वॉर्डात जाऊन मतदान करायचंय, ज्या प्रभागात जाऊन, तर तो नोटा हे बटन दाबू शकतो ना, पण त्याच्यापासून पण त्या माणसाला त्याचा अधिकार काढून घेतला असंच दिसतं ना आता तरी. हे बघा, मिनिमम वोट शेअरिंगची जी संकल्पना आहे ती अशीच आहे. परदेशामध्ये ती आता एस्टॅब्लिश झालेली आहे की जिथे जिथे बिनविरोध निवडणूक होणार असेल तिथे तिथे मतदानाची प्रक्रिया झालीच पाहिजे. कारण काय की सगळ्या कायद्यांमध्ये म्हणजे जिथे जिथे रिप्रेझेंटेटिव्हच्या द्वारे लोकशाही चालते, ती लोकसभेची निवडणूक असो, आमदारकीची निवडणूक असो किंवा महानगरपालिकेची निवडणूक असो, सगळ्या निवडणुकांमधलं तत्व काय आहे की इलेक्टेड मेंबर नगरसेवक होऊ शकतो, इलेक्टेड मेंबर विधानसभा सदस्य होऊ शकतो म्हणजे आमदार होऊ शकतो, आणि इलेक्टेड मेंबर लोकसभेच्या निवडणुकीतून खासदार होऊ शकतो. इलेक्टेड मेंबर असा शब्द आहे. आता इलेक्टेड मेंबर याचा अर्थ असा आहे तो इलेक्टच झाला पाहिजे, तो अनपज नसला पाहिजे. आणि म्हणून मग परदेशांमध्ये काही ठिकाणी काय आहे की तुम्ही मिनिमम वोट शेअर ठरवा. मग काही जणांनी ठरवलं की एक मत का होईना त्याला पडलं पाहिजे, म्हणजे मतदानाची प्रक्रिया झाली पाहिजे, त्याच्याशिवाय आपण त्याला इलेक्टेड मेंबर म्हणू शकत नाही. त्यामुळे खरं तर बिनविरोध निवडणुका होऊन नगरसेवक होणं ही बेकायदेशीरताच प्रस्थापित करण्याची एक प्रक्रिया आहे, असं सुद्धा आम्ही आमच्या पिटिशनमध्ये म्हटलेलं आहे. आता तुम्ही इतके वर्ष कायद्याचा अभ्यास करताय म्हणून विचारतोय. ठीक आहे, हे महाराष्ट्रातले तर सगळेच जण म्हणतात की बाबा आम्ही इतके वर्ष कधी बघितलंच नव्हतं की इतके नगरसेवक अनपोज होत आहेत. मुद्दा हा आहे की असे काय यामध्ये तुम्हाला आता लूप होल्स दिसत आहेत की ज्याच्यामधून ह्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण होत आहेत आणि मग त्या घटनेला सुद्धा त्याच पद्धतीने समजून सांगितल्या जात आहेत की नाही यात तर काही गैर नाही झालंय. बघा, प्रक्रिया केवळ पूर्ण करणं म्हणजे लोकशाही नाही, ती लोकशाही अस्तित्वात आहे असं दिसलं पाहिजे. आता याच्यामध्ये काही ठिकाणी आपण समजू शकतो की काही उमेदवार माघार घेऊ शकतात, एखाद्या उमेदवाराचं निधन होऊ शकते, एखादा उमेदवार पक्षांतर करून ठरवू शकतो की आता मला नाही राहायचं उमेदवार म्हणून, तर तेव्हा उमेदवारी मागे घेतली जाते. अपवादात्मक परिस्थिती हे समजण्यासारखं आहे. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात जी प्रक्रिया ठरवून केली जाते त्याच्यामध्ये पोलीस बळाचा गैरवापर आहे, गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या आहेत, गुन्हेगारी करण्याची प्रक्रिया आहे, पैसे देऊन उमेदवारांना बसवण्याचा प्रकार आहे. हे सगळे जे प्रकार आहेत ना, हे राजकीय गुन्हेगारीचे प्रकार आहेत. आणि निवडणुकीच्या संदर्भात होणारी राजकीय गुन्हेगारी जी आहे ती अशी काही सहजासहजी उघड होत नाही, त्याचे पुरावे असत नाहीत. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रक्रिया चॅलेंज करणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून आम्ही प्रोसेस जी शंकास्पद आहे इतक्या मोठ्या प्रमाणात उमेदवार निवडण्याची ही चॅलेंज केलेली आहे. आणि हे सगळ्यांच्याच लक्षात येण्यासारखं आहे की अशा निवडणुका होऊ शकत नाही. आज जर आपण याच्याकडे दुर्लक्ष केलं, न्यायालयाने दुर्लक्ष केलं, तर कदाचित मग बेकायदेशीर पद्धतीने एवढेच पैसे जमा असेल तो माणूस निवडणुकीत उभा राहील, तो म्हणेल किती जण उभे राहू द्या, मी त्यांना विकत घेऊन बिनविरोध निवडून येणार. आता हे जर प्रस्थापित झालं तर ते निवडणूक प्रक्रियेलाच बाधा आणणार आहे. त्यामुळे मला असं वाटते की फ्री अँड फेअर इलेक्शन आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ती संकल्पना केवळ पांढऱ्या कागदावर काळे अक्षर एवढीच नाही आहे, तर ती प्रत्यक्षात येण्यासाठी त्यातला आपण म्हणतो लेटर अँड स्पिरिट ते अस्तित्वात आलं पाहिजे. आणि तर मग निवडणूक प्रक्रिया प्रस्थापित होईल आणि मग आपण त्याच्यातला फेअरनेस मेंटेन झाला असं म्हणू शकतो. एक मला आठवतंय पोटनिवडणूक होती अंधेरीची, ऋतुजा लटके तिथे निवडून आलेल्या होत्या, तर त्यावेळी पण मग भाजपच्या मुरजी पटलांनी माघार घेतली, पण वोटिंग तर ऍट द एंड ते झालंच ना, म्हणजे तिथे पण
हो, त्यांनी माघार घेतली, पण काही इतर उमेदवार होते आणि त्याच्यात म्हणून उमेदवारच नसले विरोधात तर निवडणूक होत नाही अशी एक आपण जी संकल्पना स्वीकारली आहे ना ती बंद झाली पाहिजे म्हणून तर आम्ही पिटिशन केली आहे. मग आता जे मिनिमम वोट शेअरिंग आहे हा तोच मुद्दा आहे की काही झालं तरी निवडणूक झाली पाहिजे आणि मग तिथे नोटावाल्यांचा पर्याय येतो की नन ऑफ द अबव किंवा यापेक्षा कोणी यापैकी लायकीचे नाही असं म्हणायचं असेल त्याला हे सुद्धा म्हणता आलं पाहिजे की हा एकच उमेदवार राहिला आणि तो सुद्धा लायकीचा नाही. जरी निवडणूक संदर्भात मतदानाचा अधिकार हा केवळ कायदेशीर हक्क आहे, तो मूलभूत हक्क नाही, म्हणजे फंडामेंटल राईट नाही. त्यामुळे नोटाचा अधिकार जो आहे तो सुद्धा कायदेशीरच अधिकार आहे. त्याला मूलभूत हक्क किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग म्हणता येत नाही. आता त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हटलं पाहिजे का याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. त्याच्यावर जेव्हा निर्णय होईल आणि त्यांनी जर म्हटलं किंवा नॉन ऑफ द अबव हे बटन दाबण्याचा अधिकार हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे, तर मग संपूर्ण वोटिंगचा राईट म्हणजे मतदानाचा हक्कच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग होईल. त्याच्याशिवाय त्यातला एक भाग अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा करता येत नाही. आता तो आपण आर्टिकल 19A सोबत रिलेट नाही करू शकत. नाही, बिलकुल नाही करू शकत, कारण की वोटिंग हा केवळ कायदेशीर हक्क आहे. एक शेवटाकडे जाताना या सगळ्यामध्ये तुम्ही याचिका तर या सगळ्यामध्ये केली आहे. मुद्दा असा आहे, आयोगाने प्रेस घेऊन हे सांगितले की नाही तोपर्यंत आम्ही यांना डिक्लेअर नाही करत आहेत की हे उमेदवार तिथून निवडून आलेत. मुद्दा असा आहे परत की इथे पुन्हा मग आयोगाच्या क्रेडिबिलिटीचा विषय येतो की आयोग आत्ता सांगतंय, नंतर आयोग कारवाई करणार असेल तर साधारण काय कारवाई होऊ शकते? म्हणजे तिथे काही ते रिइलेक्शन करतील, ते डिस्क्वालिफाय होतील की परत मग त्या संदर्भात आणखी काही वर्ष जातील? म्हणजे राज्यात तुम्हीच ती केस लढवता, ते सरकार झालंच ना सस्टेन आपल्याकडे पण. नाही, जर चौकशी अंती त्यांना आढळलं की ही निवडणूकच चुकीची झाली आहे तर कोणाला डिस्क्वालिफाय करण्याचा प्रश्नच नाही. कारण की ती निवडणूकच बेकायदेशीर असेल तर त्यांना निवडून आलेलं म्हणून त्यांना निवडून ज्या काय म्हणतो आपण अनअपोज्ड बिनविरोध निवडून आलेले आहे असं आपण आत्ता समजतो आहे. जे निवडणूक आयोगाने सांगितलं की आम्ही त्यांना लेखी स्वरूपात निवडून आले असं आत्ता डिक्लेअर करू शकत नाही. त्यांना जर लेखी स्वरूपात निवडून आलेले असं डिक्लेअरच केलेलं नाही तर बिनविरोध निवडणूक होण्याचा प्रश्न नाही. आणि त्यामुळे तिथे कोणीतरी अपात्र ठरण्याचाही प्रश्न नाही. तिथे निवडणूकच पुन्हा घ्यावं लागेल. त्यामुळे आता आमच्या पिटिशनमध्ये काय काय चर्चा होते आणि कोणत्या गोष्टी उच्च न्यायालयात मान्य होतात त्याच्यावरही अवलंबून आहे. परंतु मला एवढंच वाटते की कोणीतरी सजगपणे अशा पद्धतीने उच्च न्यायालयात याचिका केली केवळ चर्चा न करता, हा खूप महत्त्वाचा भाग आहे. म्हणून मी मनसेचे नेते अविनाश जाधव यांचे खरोखर आभार मानतो की त्यांनी नुसती चर्चा न करता कुठेतरी कोर्टात जाण्याचं ठरवलं. ते जरी राजकीय पक्षाचे असले किंवा समीर गांधी जरी काँग्रेस पक्षाचे असले तरीसुद्धा असे काही लोक पाहिजेत ज्यांनी म्हटलं पाहिजे की नाही आम्हाला स्वच्छ प्रक्रिया पाहिजे आणि फ्री अँड फेअर इलेक्शनची कन्सेप्ट प्रस्थापित झाली पाहिजे. याच्यासाठी महत्त्वाची याचिका आहे असं मला वाटते. खूप खूप धन्यवाद तुमचे. मी थोड्या वेळापूर्वी इकडे उल्हास बापट सरांकडे बसलो होतो की नक्की घटनेला धरून ह्या गोष्टी होत आहेत का? कारण काय शेवटी निवडणुका म्हणजे तो लोकशाहीचा उत्सव असला तरी सुद्धा तो त्या एका फ्रेमवर्क आहे त्याचं, त्या फ्रेमवर्कच्या अनुषंगाने ते होतंय की नाही का त्याला पॅरलल एक वेगळी आता नवीन यंत्रणा उभी होती आणि जी आपल्याकडे जनसामान्यांमध्ये अगदी रूढ होऊ लागल्यात, ज्या नवीन काही प्रथा परंपरा आजकाल सुरू झाल्यात आपल्याकडे की म्हणजे बिनविरोध याद नव्हते होत का? होत होते, पण आता जो घाऊक आहे ना हे याच्या आधी कधी झालेलं नव्हतं आणि म्हणून त्याच्यावरती ते वेगवेगळ्या अँगलने चर्चा करणं महत्त्वाचं वाटतं. म्हणून मी आता यांनी याचिका दाखल केली म्हणून त्यांच्याकडे आलो आणि मी सकाळी बापट सरांच्या संदर्भात मुंबई तकला तुम्ही इंटरव्ह्यू बघू शकता की घटना काय सांगते, घटनेला अभिप्रेत काय आणि ॲट द एंड ते वाक्य असतं ना की जस्टिस जस्ट सीम टू बी डन, की तो न्याय होताना दिसला पाहिजे. तर ते खरंच आपले राज्यकर्ते करत आहेत का? सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मुंबई तकवर बघायला मिळतील. मुंबई तक पाहत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओमकार थेट, पुण्यावरून.